आपण एक महिला म्हणून राजकारणामध्ये आलं पाहिजे, यामागची काही वेगळी कारणं आहेत? महिला म्हणून राजकारणात यावं म्हणजे सर्वप्रथम म्हणावं तर आपला देश पुरुषप्रधान आहे. महिलांसाठी त्या ठिकाणी काहीतरी जागा उत्पन्न व्हावं म्हणजे त्यांचंही कर्तृत्व कुठेतरी बाहेर पडावं, की त्या फक्त घरातच नाही तर बाहेरील क्षेत्रात पण अग्रेसर राहू शकतात. बरेच मोठमोठे निर्णय घेऊ शकतात त्या. हां, पाठिंबा कुणाचाही असो, आपल्या परिवाराचा असो, पुरुषांचा असो, स्त्रियांचा असो, पण त्यांनी घराच्या बाहेर निघालं तर व्यासपीठ त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गोष्टीत व्यासपीठ जर त्यांना निर्माण झालं ना, तर त्या काहीही करू शकतात आणि नक्कीच पाठिंबा त्यांना त्यांच्या घरातून, त्यांच्या स्वतःच्या पतींचा असो, सासऱ्यांचा असो, घरातील सर्व मंडळींचा असो, तर त्या बरंच काही करू शकतात याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तो जो आधार असतो ना, तो त्यांना मिळाला पाहिजे. एवढंच मला वाटतं सांगावसं, की खरंच जसा आधार मला माझ्या घरातल्यांकडनं मिळालाय, म्हणजे मी आधी माझ्या सासऱ्यांना विचारलं, मग माझ्या वडिलांना विचारलं, माझ्या पतींनी मला पाठिंबा दिला, की "हो, तू बाहेर पडू शकते, तू करू शकते. मला खात्री आहे आणि तुझा दृष्टिकोन क्लिअर आहे." सर्वप्रथम निस्वार्थीपणे या येणाऱ्या निवडणुकीत उभं राहणं हा माझा दृष्टिकोन माझा आणि माझ्या पतींचा पण, माझ्या घराचा, की आम्ही कुठल्याही आपण आर्थिकदृष्ट्या कुठल्याही ह्या निवडणुकीत उभं राहावं आमचा अजिबात हा हेतू नाही. कारण तेवढे आपण सक्षम आहोत. पण जर आपल्याकडून कुणाचं काहीतरी चांगलं होतंय, समाजाचं काहीतरी चांगलं होतंय, तर त्या नक्कीच हा प्रयत्न माझा राहील, की ह्या दृष्टिकोनातनं मी पाऊल पुढे टाकते आणि महिलांनीही हे पाऊल जर उचललं, त्यांना घरातनं पाठिंबा मिळाला, तर माझ्यासारख्या बऱ्याच जणी ही गोष्ट करू शकतात.